प्रशांत मात्रे. फ्रंटलाईन गोलंदाज विकेट टेकर. मागच्या सीझन मध्ये एक मात्र असा गोलंदाज आहे, ऑलराऊंडर आहे, ज्याच्या नावावर बाईक आहे, ती म्हणजे 40+ संघटनेच्या माध्यमातून, तो आहे प्रशांत मात्रे. काल 25,000 पटकवले होते या खेळाडूने. आपण पाहू शकता संध्याकाळचा हा क्षेत्र आहे आणि या VIP डाईजवर या स्पर्धेचे सर्व आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके श्याम मामा चौधरी यांना दाखवला जात आहे प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून. त्यांच्या बाजूला रमेश पाटील आणि त्याचबरोबर गुरुनाथजी दादांना दाखवला जात आहे. बॅक टू क्रिकेट. चला जाऊया मॅचच्या दिशेने. टाइम झालेला आहे, टाइम सेट होत आहे. घरेलामध्ये जवळ कंप्लीट 5 वाजलेले आहेत. परफेक्टली 5 वाजलेत आणि पहिला चेंडू आणि इनफिल्डच्या वरतून क्लासिकल ड्राइव्ह. हाफ चान्स होता तिथे. चेंडू सीमा रेखा पार. येतोय पहिला चौकार. चान्स होता तिथे. देवेन मुकादम होते तिथे. चेंडूला अडू शकले नाहीये. मात्र हाफला पूल मध्ये कन्वर्ट करणं फार महत्वाचं आहे. सुरुवात चांगली करून देताना आपण पाहतोय शरद हलके. प्रशांत. अजून एक मोठा फटका खाली क्षेत्रामध्ये. चेंडू चालला सीमेच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा चौकार. कडक बॅटिंग पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. शरद हलके को हलके में मत ले लो. गोलंदाज प्रशांत. पुन्हा एकदा मोठा फटका समोर खेळलाय. चेंडू झाला सीमा रेखा पार. येतोय षटकार. शॉट अँड पनिशमेंट. समोरच ठेवला होता चेंडू गोलंदाजाने आणि समोरच हा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफ लॉंगच्या मधून जाणारा हा षटकार पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर. उर्पित चेंडू होता. पुरेपूर फायदा घेताना आपण बघितला फलंदाजाला. धावा झाल्या धावपलकावर 14 धावा. 2 चौकार 1 षटकार इथे पाहायला मिळाला. झटपट फलंदाजी होते या मॅच मध्ये. कमबॅक होईल का? 3 चेंडू राहिलेत आतापर्यंत कासने टीम संघाचे. येणारे 3 चेंडू चांगले प्रेक्षकांना पाहायला मिळतील का? गोलंदाज प्रशांत मात्रे. राईट आर्म ओ द विकेट. बॅटर शरद सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रशांत मात्रे सोपं नाहीये कमबॅक करणं. जानते गेंदबाज. डॉट चेंडू. चांगली वापसी पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. 14 धावा धावपलकावर. सुरुवातीला पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौफेर फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. टर्न केल्या चेंडूला फक्त शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव घेता आली आहे. स्ट्राईक चेंज झाली आहे. एका धावाने धावपलकावर 15 धावा. 15. स्ट्रायकिंगवर आता फलंदाज भगवान भोईर. हिटमॅन ऑफ कासने. मागच्या 2 मॅचेसमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे भगवान भोईर यांच्या माध्यमातून. प्रशांत मात्रे. थोडंसं रनअप चुकतंय गोलंदाजाचं. पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाईल. एखादा विकेट मिळेल का? विकेट टेकर गोलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा बॅटची एज. शतरक्षक आहे शॉर्ट टर्मॅनला. धाव घेतली जात नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ मी अगोदर सांगितलं होतं. 3 चेंडू जरी कासने संघाच्या पक्षामध्ये गेले असतील धावा, मात्र येणारे 3 चेंडू कमबॅक करण्याची ताकद आहे या गोलंदाजाकडे. पहिल्या 3 चेंडूवर 14 आल्या. त्यानंतर 3 चेंडूवर फक्त 1च आली आणि धाव संख्या फक्त आणि फक्त 15 धावा धावपलकावर. 15. एक चांगली सुरुवात कासने संघाच्या माध्यमातून. कंप्लीट 4 गोलंदाज आहेत चेरोबा कोण संघाकडे. त्याच्यामध्ये आपण पाहतोय परेश महाजन,
दिनेश भोईर, त्यानंतर राजन पाटील. आज मला तरी वाटतं या मॅचमध्ये परेश महाजन दिसत नाही आहेत. नक्कीच त्यांच्या माऊली आज दुनियामध्ये नाही, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून. थोडंसं लेट माहिती पडलं मात्र त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते लाईव्हच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेट बॉलमधील एक महान पंच आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत परेश महाजन सर. मात्र मागच्या 5 दिवसापासून राजेंद्र पाटील आमच्या सोबत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. आज संघामध्ये षटक क्रमांक इथे दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे. परफेक्टली 5 वाजता मॅच सुरू झालाय. यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. कोणगाव आपण जितका टाइमपास करणार तेवढंच ब्लॅक लाईटमध्ये तुम्हाला खेळावं लागेल. राजेंद्र पाटील पहिला चेंडू या षटकातील. पहिला चेंडू फिरकी चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत आपण पाहतोय. 16 धावा 16. अगदी ऑफ ब्रेक चेंडू टाकला होता गोलंदाजाने. प्रिन्स म्युईच्या माध्यमातून पाहायला मिळते ॲक्शन रिप्लेमध्ये. राजेंद्र पाटील राईट हॅम ओ द विकेटने. फुलटा चेंडू चेंडू हवेमध्ये मिस टाइम झालाय. प्रशांत आहे तिथे, चुकी होणार नाहीये. पहिला धक्का लागलाय टीम कासने संघाला. बॅटर आउट होते. पहिला विकेट. वेलकम वेलकम शुभागमन होत आहे. सन्माननीय महेश पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. वेलकम वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उपतालुका प्रमुख चषक 2025 या कार्यक्रमाला या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय पाहुण्यांची इथे उपस्थिती होते. त्याचबरोबर सन्माननीय जगन पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय श्याम शेठ चौधरी साहेब यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. या मुख्य व्यासपीठावर निमंत्रित पाहुणे सर्व इथे उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खेळाला सुरुवात करा. ब्लाइट लाईट सुरू झाली आहे. पाहुण्यांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावर. धावा झाल्या धावफलकावर 16 धावा 16. सन्माननीय माजी नगरसेवक डोंबिवली महेश बाबूराव पाटील साहेब या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांची इथे उपस्थिती पाहायला मिळते. त्याचबरोबर जगन पाटील साहेब सरपंच इताडे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भिवंडीचा राजा माणूस असं म्हटलं जात आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अमोल दलवी आलाय क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये. 4 व्हीलर नक्की पार्किंग झोन मध्ये जात आहेत. अलग अलग दिशेने 4 व्हीलर्स पार्किंग केलेले आहेत. चांगला लुक मैदानाला देण्याचं काम केलं आहे आमच्या. पुढचा चेंडू राजेंद्र पाटील. शॉर्ट पिच चेंडू कडक ड्राइव्ह स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये चांगली फिल्डिंग आहे. एक सिंगल धाव आली आहे. दुसरं धाव घेण्याची संधी नाही आहे. स्ट्राइक वर आता मात्र शरद हलके आलाय. एका धावाने धावफलकावर धावा झाल्या ते म्हणजे 17 धावा 17 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम अमर स्पोर्ट कासने. षटक क्रमांक दुसरा राजेंद्र पाटील फ्रॉम कोणगाव चिरबक कोण इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहे. फुलटा चेंडू समोर खेळलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव कंप्लीट केली. एका धावाने धावफलकावर 18 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या आपण पाहू शकता पाहुण्यांना दाखवला जात आहे या मुख्य व्यासपीठावर. साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे आयोजक श्याम शेठ चौधरी साहेब यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सोडून दिलाय. ऑफ स्टिक सोडून चालले. पंच वलतायत गिरीश सरांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येत आहे.
एक्स्ट्रा धाव पलकावर धावा आहेत 19 धावा, 19 रन, 1 विकेट को नुकसान पर। 4 षटकांचा सामना आहे, 40+ धावा इथे बनतील का हा प्रश्न निर्माण होत आहे। गोलंदाज राजेंद्र पाटील राईट हॅम ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा कट केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, शतरक्षक गली पॉइंट वरून आलाय, एक धाव झाली आहे, दुसरं धाव घेण्याचा मूड नाहीये शरदचा, तुम्हाला मूड बनवावा लागेल। आपण एक महत्वाचा मॅच खेळतोय, आज जर तुम्ही जिंकाल तर उद्या फायनलच्या दिवशी तुम्ही नक्की 3 वाजता खेळणार पुन्हा एकदा मैदानामध्ये। प्रयत्न करतायत, प्रयत्न ही परमेश्वर, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाहीये तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाहीये। पुन्हा एकदा थोडंसं गतीमध्ये परिवर्तन झालं होतं आणि इथे आपण पाहतोय की टॉट चेंडू टाकला गेलाय, तर 2 षटकांचा खेळ समाप्त, धावा झालेले धावपलकावर 20 धावा, 10ची सरासरी गाठत आहे टीम कासने। आज कासने संघाने दिवसभर खूप चांगला क्रिकेट खेळलाय आणि कालचा दिवस चिरोबा कोण संघाने गाजवला या स्पर्धेमध्ये। जवळजवळ 4 षटकारांकरिता 5-5 हजार रुपयाचा पारितोषिक लावण्यात आला होता चिरोबा कोण संघाच्या खेळाडूंसाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना प्रशांत म्हात्रे, एकता मिसाईल यांनी जास्त आनंद उठवला होता कालच्या दिवसामध्ये। एका खेळाडूने 25,000 रुपये कालच्या दिवसामध्ये पटकवले होते। हा खेळ आहे, हा 40+चा क्रिकेट आहे। पिंपलगडचे दानशूर भरत पाटील यांनी ही पारितोषिक लावली होती कालच्या दिवसामध्ये। कमिंग अप जगनशेठ पाटील साहेबांचा एक मोठा इव्हेंट तुमच्या भेटीला येत आहे, कधीही दस्तक देऊ शकतो। चांगले आयोजक आहेत या भिवंडी परिसरातील, डे नाईट स्पर्धा नेहमी होत असते। थोडंसं पाणी मैदानाच्या आतमध्ये, थोडंसं लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर पडायचं, जो पाणी घेऊन आले कारण की वेळ फार कमी राहिली आपल्याकडे। यानंतर कोणगाव संघाला बॅटिंग देखील करायची आहे। हिवाळ्याचा नक्कीच महिना आहे, थंडगार हवा है, ठंडी में गर्मी का एहसास दिलाना होगा दोनों ही टीम को, अच्छा परफॉर्मन्स करना होगा। एक चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आमच्या पाहुण्यांना नक्कीच दाखवावी लागेल। षटक क्रमांक 3 सुरू होत आहे, ॲडव्होकेट दिनेश भोईर षटक क्रमांक 3, अनुभवी खेळाडू कोणगाव संघाचा। तेज तरार चेंडू पाहायला मिळाला, बॅटची एज घेऊन डीप थर्डमॅनला शतरक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली जाते। एका धावाने धावपलकावर धावा लागलेल्या आहेत, त्या म्हणजेच आपण पाहतोय 21 धावा, 21। चांगली धावसंख्या म्हणू शकता, अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 20+, 20+ धावा येतील का पाहूया आपण। अनुभवी गोलंदाज राईट हॅम ओव्हर द विकेटने दिनेश। शरद हलके हा स्ट्रोक खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक्स्ट्रा कव्हर डीप मधून शतरक्षक वेगाने चेंडूवर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे, 2 धावा पूर्ण होत आहेत। चांगला खेळ पाहायला मिळतो, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय, ज्या 1 रन था वहां पर 2 रन पूरे किए बल्लेबाज ने। धाव संख्या धावपलकावर पाहायला मिळते 23 धावा, 23, 23 रन, 1 विकेट को नुकसान पर। दिनेश भोईर पेशाने ॲडव्होकेट आहेत, क्रिकेटवर नित्यांत प्रेम आहे त्यांचं। मागची चाचणी स्पर्धा जिंकली होती चिरोबा कोण संघाने याच मैदानावर आणि आज पुन्हा एकदा आपण पाहतोय क्वालिफाय मॅच खेळताना दिनेश भोईर। शॉर्ट पिच चेंडूचा फायदा घेता आला नाहीये आणि त्याच्यावर आता इथे एकच धाव घेण्याची संधी आहे फलंदाजाला। थ्रो चांगला येतोय, एक कंप्लीट साईड आहे चिरोबा कोण संघ, फिल्डिंग, बॅटिंग आणि गोलंदाजी त्याहून चांगली पाहायला मिळते आहे। पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, लगेचच राजेंद्र पाटील यांनी कमबॅक केलं, त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आल्या होत्या आणि आता सध्याच्या घडीला 3 चेंडू 4 धावा दिनेश भोईरने खर्च केल्यात। कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते, मोठ्या फटक्यांना आझादी दिली जात नाहीये गोलंदाजीच्या माध्यमातून। अमोल दलवी आपले हात खोलतील का, येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील, मोठा फटका प्रेक्षकांना पाहायला मिळेल का, आमच्या पाहुण्यांना एखादा षटकार पाहायला मिळेल का। ओहो, यॉर्कर, वाईड यॉर्कर चेंडू, काय गती होती, अगदी तेज तरार, रफ्तार के सौदागर गेंदबाज दिनेश भोईर। 40+ गाठल्यानंतर देखील काय फिटनेस आहे या खेळाडूकडे। वयाच्या 18-20च्या या नुसार जर बघितलं आपण तर हा खेळाडू
एक पॉप्युलर खेळाडू होता या परिसरामध्ये. आज पुन्हा 40 मध्ये देखील तोच क्रिकेट आहे. मिस टाइम चेंडू हवेमध्ये, देवेन टीमचे कॅप्टन पोहोचू शकले नाहीये. बॅकअप चांगला आहे. पुन्हा 2 धावा इथं पूर्ण झालेले आहेत. प्रयत्न झाले होते ते देवेन मुकादम होते तिथे. 2 धावाने धाव फलकावर 26 धावा 26. मागच्या जर आपण विचार केला 14 चेंडूपासून बाउंड्री आलेली नाहीये. काय गोलंदाजी केली आहे चेरोबा संघाने. 5 चेंडू डॉट आणि बाकीचे सिंगल डबल धावा आलेले आहेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ॲडव्होकेट दिनेश भोईरच्या माध्यमातून. बॅटिंगसाठी सज्ज होते फलंदाज अमोल दळवी. येणारा 1 चेंडू या षटकातील. फार वेगाने टाकलेला हा चेंडू कोदून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे. डायरेक्टली थ्रो आलाय. फक्त 1च धाव घेता आलाय. षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. त्या म्हणजेच 27 धावा. 9ची सरासरी काढत आहे टीम. शेवटचा येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कर्व या मरोची स्थिती आहे. 15 धावा जर आल्या नाही तर मग जो काही टार्गेट असेल तो डिफेंड करण्यासाठी संघर्ष करावा लागेल टीम कासने संघाला. पाणी मैदानाच्या आतमध्ये आलाय. थोडंसं घाई करा आपण. भगवान भोईर वेलकम वेलकम शुभागमन होता आहे. भिवंडी ग्रामीण 40+ विद्यमान सचिव आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके प्रदीप जोशी साहेबांचं या व्यासपीठावर शुभागमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय दिनेश केनी आलाय. षटक क्रमांक 14 स्लॉगर आहे. हाणामारीचा षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये नेहमी चौकार षटकार पाहायला मिळत आहेत. टाळ्या जर पाहिजे असतील खेळाडूंना तर मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे. दिनेश केनी स्लॉगर महत्वाचा षटक आहे. कोंडगाव संघाच्या माध्यमातून महत्वाचा षटक आहे खास करून कासने संघासाठी. 15+ धावा येतील का? प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? प्रेक्षकांचं मनोरंजन होईल का? राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज आहे अमोल दलवी. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे दिनेश केनेने. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. हलकासा मोमेंट जो होता, हलकासा बाउन्स मिळाला होता आणि सरळ एष्टिकाच्या हातामध्ये गेला होता. सुरुवात चांगली झाली आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातील. दिनेश केनी शॉर्ट पिच चेंडू ऑन साईडला. मिस टाइम. दिनेश भोईर कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. अजून एक धक्का दिलाय कासने टीम संघाला. बॅटर आउट. थँक्यू डीजे. काय झेल पाहायला मिळाली. असं वाटत नाही की 40+ खेळाडू खेळत आहेत. जजमेंट पहा किती चांगला होता. एलिव्हेशन बनवला, झेलपर्यंत लक्ष ठेवलं आणि कलेक्ट केला आणि ते सफलता मिळवली आहे दिनेश केनी या गोलंदाजाने. पहिले 2 चेंडू चेरोबा कोण संघाच्या पक्षामध्ये पाहायला मिळाले. येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे. सुधीर येत आहे. मागच्या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच घेतली होती. संघ अडचणीमध्ये आहे. 4 चेंडू नक्कीच चांगले खेळावं लागतील कासने संघाला. इथे शरद टीमचे कॅप्टन नक्कीच चर्चा करतात आपल्या खेळाडूसोबत. बॅटिंग करणाऱ्या संघाचा वेल देखील सेट आहे. लक्षात घ्या, एकत्र होऊ नका आपण. दिनेश केनी तिसरा चेंडू या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. शॉर्ट चेंडू होता. बॅटची एज अँड गॉन. अजून एक विकेट. अजून एक धक्का दिला टीम कोण संघाने कासने संघाला.
27 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 27 हा आकडा आता कुठेतरी शांत झालाय कासने टीम संघासाठी, कारण की धावा बनत नाहीये. पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव आले नाही आणि बॅक टू बॅक दुसरा झटका दिलेला आहे गोलंदाज दिनेश केनी याने. हॅट्रिक ऑन आहे, पाहूया हॅट्रिक पूर्ण होतंय का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, राहुल आलाय. 3 चेंडू मध्ये 10 धावा जर आल्या नाही तर मग लो स्कोरिंगचा सामना प्रेक्षकांना पाहुण्यांना पाहायला मिळेल. दिनेश केनी राईट आर्म ओव्हर द विकेट. हॅट्रिक चेंडू आहे. हॅट्रिक चेंडूला क्लासिकल ड्राईव्ह केला, चेंडूला एक्स्ट्रा कव्हर वरून शतरक्षक पोहोचला गेला, मात्र धेबीन चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली गेली आहे. एका धावाने धावफलकावर 28 धावा. येणारे 2 चेंडू, एखादा षटकार. कॅप्टन आहे, कॅप्टन काहीही करू शकतो संघासाठी. 2 चौकार 1 षटकार ऑलरेडी आलाय शरद हलकेच्या माध्यमातून. फुलटा चेंडू पुढे निघून मारलाय, स्ट्रोक बनवला नव्हता आणि देवेंची फिल्डिंग अतिशय चांगली पाहायला मी. थ्रो थोडासा क्रॉस आलाय, त्याचं कारण इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. हा जरा जागेवरून स्ट्रोक बनवला असता तर कदाचित चौकार षटकार मध्ये परिवर्तन झालं असता, मात्र 2च धावा पूर्ण केल्यात. 30 धावा धावफलकावर. 1 षटकार येईल का. गेल्या मागच्या 15 चेंडूपासून एकाही मोठा फटका आलेला नाहीये. दिनेश केनी क्लास गोलंदाजी. शेवटचा चेंडू, प्रशांत वेगाने चालले चेंडू मागे. 1 धाव झाली आहे, फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे, सर्व काही चांगलं आहे आणि फलंदाज रन आउट होत आहे. विकेट. पहा, आम्ही एक छोटासा ब्रेक घेऊ, त्या ब्रेकमध्ये स्वागत सन्मान करू, पण मात्र तुम्ही तुमचं शतरक्षक त्वरित लावून घ्यायचंय. आणि चेरोबा कोण संघाला विनंती असेल की आपले 2 फलंदाज लगेच मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायचे आहेत. मनोज ठाकरे आमचे समालोचक, आपण जोडायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. मित्रांनो, आपण आज स्वागत आणि सन्मानाकडे बोलतोय. आमचे या स्पर्धेचे सर्वांचे लाडके आहेत श्याम मामा चौधरी यांच्या शुभ माजी नगरसेवक डोंबिवली महेश बाबूराव पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा मान सन्मान, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा वस्त्र, त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण आलात तो सन्मान चिन्ह आणि त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपणास आम्ही सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब, आपण आलात या सरोली गावामध्ये, या जय हनुमान क्रीडा नगरीवर आपण आलात, याबद्दल आपला आम्ही हा स्वागत आणि सन्मान करतोय. त्यानंतर क्रिकेटची जीव की जान, कारण की ज्यांच्या माध्यमातून एक मोठं आयोजन नेहमी असतो, आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके जगन शेठ पाटील यांचा आपण इथे शुभ सन्मान करूया. इताडे गावचे सरपंच यांचा आपण इथे मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर करतोय. हिंदू संस्कृतीला जपून भगवी माय शाल ओढली जाते, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेमध्ये आपण आलात. हा सन्मान आपला आहे, हा सन्मान या भिवंडीकरांचा आहे. हा सन्मान स्वीकारताना जगन शेठ पाटील यांना आपण पाहतोय आपल्या टीव्ही मॉनिटरवर. धन्यवाद साहेब, आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. कालपासून पाहुण्यांची उपस्थिती होते या स्पर्धेमध्ये, आपण आलात, धन्यवाद. जय हनुमान 40+ क्रिकेट मंडळ आयोजित उपतालुका प्रमुख चषक 2025 आजचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसामध्ये कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर होत आहे. शेवटचा हा सामना आहे, शेवटचा डाव आहे. नक्कीच साहेबांशी चर्चा होते, या टीव्ही मॉनिटरवर तुम्हाला पाहायला मिळते. जगन शेठ पाटील चर्चा करताना आपण पाहतोय, त्याचबरोबर महेशभाई पाटील यांना पाहतोय आपण, त्याचबरोबर भिवंडीचे सचिव 40+ संघटनेचे प्रदीप जोशी साहेबांना दाखवला जात आहे आपल्या टीव्ही मॉनिटरवर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेचे आयोजक तुम्ही पाहू शकता, त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आणण्याचं काम आम्ही नेहमी करत असतो. श्याम मामा यांना दाखवला जात आहे. माणिक पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करूया. शाखा प्रमुख आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. गुरुनाथ दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेचे आयोजक आहेत गुरुनाथ दादा यांच्या शुभास्ते हा मान सन्मान या व्यासपीठावर होते. शतरक्षण लावून घ्यायचं आपण.
टार्गेट जो आहे 31 धावांचा टार्गेट आहे. स्वागत आणि सन्मानचा स्वीकार करताना बैक टू क्रिकेट. आइए दोस्तों, मैच की ओर चलते जहां पर 31 रनों का टारगेट रखा है 4 ओवर में. क्या ये रन बन पाएंगे? सन्माननीय राजेश चौधरी साहेब उपस्थित आहेत या व्यासपीठावर. राजेश चौधरी साहेबांचं स्वागत आणि सन्मान इथे होत आहे. 31 धावांचा टार्गेट आहे. 31 टोटल धावसंख्या 30 झाली आहे. 32 चा टार्गेट आहे. थँक्यू. 32 चा टार्गेट आहे. तर धन्यवाद डीजे. थोडंसं करेक्शन करतात आमचे ऑफिशियल स्कोरर. स्वागत सन्मानानंतर आपण मॅचकडे देखील वळणार आहोत. मात्र शुभ आगमन पाहुण्यांचं इथे आगमन होत आहे. एकच मिनिट थांबायचं आहे. नक्कीच पाहुण्या आपली रजा घेतात पुढील कार्यक्रमासाठी. सर्व जे आहेत पाहुणे पुढे आपली वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू सो मच साहेब. आपण फार दुरून या स्पर्धेमध्ये सहभाग झालेले आहात. खास करून डोंबिवलीवरून माजी नगरसेवक महेश शेठ पाटील साहेब इथे उपस्थित झाले होते. त्याचबरोबर जगन पाटील साहेबांना आपण बघितलं या व्यासपीठावर. साहेब पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहे. जी हनुमान 40+ क्रिकेट मंडळ, त्याचबरोबर सन्माननीय श्री श्याम लक्ष्मण चौधरी उपतालुका प्रमुख उद्धव ठाकरे गट यांच्या माध्यमातून आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. साहेब आपण असाच प्रेम ठेवा. पुढच्या वर्षी ही स्पर्धा आम्ही डे नाईट करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तेव्हा देखील तुम्हाला आम्ही निमंत्रित करू. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात, वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही सरवलीकर आपलं आभार व्यक्त करतोय आणि आपल्याला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतोय. सर्व पाहुणे जे आहेत त्यांचे सर्व बॉडीगार्ड्स ज्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आमची रजा घेत आहेत. थँक्यू सो मच आपण आलात या कार्यक्रमामध्ये. थँक्यू साहेब आपण आलात या मोठ्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद साहेब. डोंबिवलीवरून साहेबांची उपस्थित झाली होती आणि सर्वांना ठाऊकच आहे या भिवंडीचा किंग मेकर जगन शेठ पाटील साहेब देखील उपस्थित होते या कार्यक्रमाला. साहेब आपण आलात, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुढील कार्यक्रमासाठी आपली रजा घेत आहे साहेब. धन्यवाद. बैक टू क्रिकेट. आइए दोस्तों, मैच गरम है तो फिर मैच की तरफ जाना जरूरी है. 4 व्हीलरचा सर्वांचा ताफा जो आहे मैदानाच्या बाहेर पडत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रशांत आणि महेश ही जोडी खेळपट्टीवर आली आहे. सुधीर मागच्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 4 विकेट घेतले होते, 4 धावा खर्च केले होते या गोलंदाजाने. रेकॉर्ड बनते ही तुटणे गेले. करू शकतात का या मॅच मध्ये कसने टीम? डिफेन्स करायचे 32 धावा. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉवर प्ले सुरू होत आहे. पहिला चेंडू अतिशय सुंदर असा हा ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. येतोय चौकार. पॉवर प्ले मध्ये सुरुवात करताना प्रशांत मात्रे, एकता मिसाइल. प्रशांत मात्रे ऑन फायर नाव. सन्माननीय या व्यासपीठावर प्रदीप जोशी सचिव आहेत. मॅचचा आनंद घेण्यासाठी संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये चेंडू चाललाय. शरद टीमचे कॅप्टन पोहोचलेत, मात्र 2 धावा पूर्ण करताय प्रशांत मात्रे. 2 धावाने 6 धावा धावफलकावर होत आहेत. सुधीर राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू. भगवान भोईर फक्त बघत राहील, कारण की अजून एक चेंडू चालला सीमेच्या दिशेने. चांगला बॅकअप राहण्याची संधी आहे. सुरक्षित आपल्या पॉकिंग क्रीज मध्ये पोहोचताय फलंदाज. 2 धावा पूर्ण करताना इथे पाहायला मिळत आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली.
जवळजवळ आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या तिथे. 8 धावा धावफलकावर 32 धावा बनवायच्या आहेत. एक चांगली सुरुवात प्रशांत म्हात्रेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने सुधीर सज्ज होत आहे. प्रशांत पुन्हा एकदा अतिशय टिपिकल, मात्र शरद आहे तिथे चुकी करणार नाहीये. पहिला धक्का बसलाय ते कोण संघाला. बॅटर आउट. इथे विकेट घेऊन कमबॅक करताना गोलंदाज सुधीर आपण पाहतोय. धावा झालेला आहे धाव फलकावर फक्त आणि फक्त 8 धावा. महत्वाचा विकेट होता तो विकेट मिळालाय. न्यू बॅटर देवेन मुकादम मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन आहे, कॅप्टनला चांगला खेळावा लागेल, शेवटपर्यंत थांबावं लागेल खेळपट्टीवर. मागच्या चाचणी स्पर्धेमध्ये या मैदानावर खूप चांगला परफॉर्मन्स केला होता देवेन मुकादम याच्या माध्यमातून. क्रमांक 3 वर आलेत मैदानाच्या आतमध्ये. सुधीरने घेतला विकेट. मॅच मध्ये थोडीशी रंगत आणली आहे. अजून 1 ते 2 विकेट घ्यावं लागतील कासने संघाला. सुधीर राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटर सज्ज होत आहे. पिंच हिटर देवेन मुकादम. सुरुवात झाली आहे. ओ माय गॉड, झेल सोडली की मॅच सोडले. येणारा चेंडू नक्कीच, मात्र रनआउटची संधी आहे. सुरक्षित 1च धाव. हा जर झेल झाला असता ना तर मॅचला कलटणी देऊ शकला असता. हाफ चान्स होता, मात्र हाफला पूल मध्ये कन्वर्ट करणं फार महत्वाचं जेव्हा आपल्याकडे धावा कमी असतात. एक धाव किती किमती आहे ते कासने संघाला माहिती आहे. कोणगाव एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. विकेट जरी गेला मात्र धावा आल्यात त्या म्हणजे 9 धावा. एक चेंडू बाकी आहे. पॉवर प्लेचं डॉट की षटकार की विकेट. शेवटचा चेंडू पुलर लाईनचा चेंडू होता, त्याच्यावर आलेला हा कडक चौकार पाहायला मिळतोय. गुड स्ट्रोक. जबरदस्त क्लासिकल चौकार पाहायला मिळाला. भरपूर पुढे निघून मारण्याचा प्रयत्न केला. पुलर लाईनचा चेंडू टाकला होता गोलंदाजाने आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना आता इक्वेशन जर बघितलं तर 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. सामना एकतर्फी केलाय पहिल्या षटकामध्ये, कारण की धावा लागल्या धाव फलकावर 13 एक गडी बाद. चेंडू मध्ये 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. अजूनही क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. पाहूया काय गोलंदाज करेल या मॅच मध्ये. कमबॅक करून देईल का. विकेटनेच हा सामना जिंकू शकतो कासने टीम, कारण की 1च धाव फक्त एक्स्ट्रा आहे आणि 18 चेंडू आणि 19 धावा. चेंडू मागे जरी धाव आली तरी इथे सामना जिंकू शकते कोणगाव संघ, कारण की 1 वाईट 1 नो बॉल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गुरु आलाय आणि कॅप्टन शरदने सांगितलं असेल की गुरु हो जा शुरू. विकेट विकेट विकेट. आज बॅटिंग मध्ये थोडंसं साथ मिळाला नाहीये. खास करून शरद याने खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये, त्यांना कोणताच साथ मिळाला नव्हता. 19 धावांची आवश्यकता. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. गुरु भरपूर अपेक्षा आहे गुरु याच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये सीगल जिथे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो, इथे आपले भिवंडीचे डॉगी बाई चला बाहेर. गुरु हो जा सुरू. विकेटची अपेक्षा आहे. गुरुचा पहिला चेंडू आणि आता इथे विकेट येईल का. चेंडू हवेमध्ये होता.
एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, अगदी वेगाने गाडी आहे आणि ते पूर्ण देखील केलं दुसरं धाव. देवेन मुकादम, काय वेग होता त्या धावे मागे. 2 धावा किती महत्वाच्या होत्या कोणगाव संघाला माहिती आहे, कारण की इथून आता बॉल टू बॉल इक्वेशन आलेलं आहे. चेंडू मागे धाव बनवायची आहे. 17 चेंडू 17 धावांची आवश्यकता है. कुछ देखने मिलेगा प्रेक्षक को. क्वालिफाय मॅच गुरु आला होता पहिला चेंडू विकेटच्या स्वरूपात, मात्र झेलपर्यंत पोहोचू शकले नव्हते. राइट आर्म ओव्हर द विकेट. देवेन मुकादम, बंदे में है दम, नाम है देवेन मुकादम. पुन्हा एकदा हा स्ट्रोक खेळलाय. शतरक्षक वेगाने एक्स्ट्रा कव्हर वरून डीप मधून एक धाव झाली आहे. दुसरा धाव सहजरित्या पूर्ण केला जात आहे. डबल धाव पुन्हा एकदा जोडली गेली आहे. आम्ही कोणकर सर्व इथे उपस्थित झालेल्या टाळ्यांचा आवाज इथे ऐकायला मिळतो प्रेक्षकांना. धावसंख्या 17 धावा 17. देवेन मुकादम प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न करतायत मैदानामध्ये. थोडंसं वेळ कमी खर्च करायचं आपण. वारंवार सूचना दिली जाते आयोजकांच्या माध्यमातून. ब्लॅक लाईट सुरू झाली आहे. वेळ जर बघितला तर घड्याळामध्ये 5:35 झालेले आहेत. दिवस छोटा आहे, लक्षात घ्या आपण. गुरु पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा. विकेट येईल का, मॅच बनेल का कासने संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने ढकललाय पुन्हा एकदा. गलीमध्ये शतरक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटचा विकेट. स्ट्राइक सोडली नाही म्हणजे रनआउट देखील होणार नाहीये. यस, हा नियम आहे. चला आपण आपल्या जागेवर जायचं. देवेन फुटीचा नियमच आहे. जोपर्यंत तुम्ही स्ट्राइक सोडत नाही दोन्ही फलंदाज तोपर्यंत धाव घेता येणार नाही, रनआउट देखील देता येणार नाही. पंचांना हा चांगला नियम लागू केला पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ओनली 40+. इसीलिए कहा जाता ओल्ड इज गोल्ड. भरपूर काही शिकण्यासारखं आहे या खेळाडूंकडे. आणि नक्कीच जे गावातील जे ज्युनियर खेळाडू आहेत त्यांच्याकडे नक्कीच भरपूर ज्ञान देऊ शकतात सिनियर खेळाडू गावातील. गुरु 3 चेंडू झाल्या. 3 चेंडू टाकायचे आहेत. किती धावा डिफेन्स होतील या षटकामध्ये. मोठा पटका खेळलाय. शतरक्षक आहे. नाना गोंदी चुकी करत नाहीये. मोठा धक्का. बैटर आउट होता है. बड़ी मछली जाल में फंसती भी. महेश भी लौट चुके. बैक टू डग आउट. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सचिव सन्माननीय प्रदीप जोशी साहेबांच्या माध्यमातून या झेलसाठी रोख रक्कम तब्बल 500 रुपये. क्या बात आहे. कमाल, कार्बन कमाल कॅच पाहायला मिळाली. धावसंख्या 18 धावा धावफलकावर 18. 50+ चे संघ मालक पार्टनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चाचणी स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी टी-शर्ट ठेवण्यात आले होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश भोईर, ॲडव्होकेट दिनेश भोईर आलाय. एक फिनिशर पाहूया. जर कासने टीम संघाला मॅच जिंकायचं असेल ना या खेळाडूचं विकेट घ्यावं लागेल. गुरु पुन्हा एकदा क्लासिकल क्रॅक ड्राइव्ह पाहायला मिळतंय. गॅप मध्ये चाललाय. पायाने अडू शकत नाहीये. चेंडू झाला सीमा रेखा पार. येतोय कडक चौकार. गर्मी में ठंडी का ऐसा दिलाता हुआ ये चौकार. चौकाराने आगाज केला दिनेश भोईर ने. करो या मोरो की स्थिति में हम भी लड़ेंगे अब कासने टीम से. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण केली आहे फलंदाज दिनेश भोईर ने. चौकाराने धावा झाल्या धावफलकावर.
22 धावा, 10 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू बाकी या षटकातील. गुरु एक विकेट येईल का या षटकामध्ये? मॅच बनेल का पुन्हा एकदा? 13 चेंडू, 10 धावांची आवश्यकता आहे. महत्वाचा चेंडू या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा 22 धावा, अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडू मध्ये. 12 गेंदे 10 रन, 10 रन 12 गेंदे. फिल्डिंग लावा फक्त. गोलंदाज चेंज होईल, एकत्र होऊ नका, तुम्हा रिक्वेस्ट केली जाते. पाणी मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाणी नव्हे तर मेसेज आलाय की सिंगल डबलने देखील मॅच जिंकू शकतो आपण. संघर्ष करताना पाहायला मिळतं दोन्ही संघांना. आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठ करताना दोन्ही संघांना आपण पाहतोय मैदानामध्ये. पाणी घेतला जात आहे, मात्र कोण कोणाला पाणी पाजेल येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत रिपोर्ट पोहोचली जाईल. फिल्डिंग लावून घ्या, एकत्र होऊ नका, टीम मीटिंग करू नका प्लीज. या षटकामध्ये सर्व काही आहे. हा षटक जर चांगला टाकला तर मॅच बनू शकतो शेवटच्या षटकामध्ये. आणि 2 बॅटर अशा आहेत की या षटकामध्येच मॅच फिनिश करतील. मात्र पाहूया, शॉर्टकटने गेला तर कोणगावलाच जाणार आहे, सरळ रस्त्याने गेले तरी कोणगावलाच जायचं आहे. आता पाहूया कोणता रस्ता जो आहे वापरला जाईल कोणगाव संघाच्या माध्यमातून. कोणकरांना जवळ जायचं आहे, कासने संघाला भरपूर दूर जायचं आहे. पुन्हा एकदा उद्याच्या दिवसामध्ये घर पुन्हा यायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुपर संडे धमाकामध्ये यायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. अमोल महत्वाचा षटक है कासने संघासाठी. कुछ कर पाएंगे अपने टीम के लिए, लड़ पाएंगे ये गेंदबाज. देवेन मुकादम समोर खेळल्यात. भगवान भोईर चेंडू पर्यंत आल्यात. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो थोडासा लेट. 2 धावा पूर्ण होत आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 24 धावा 24. 11 चेंडू 8 धावांची आवश्यकता है. 11 गेंदे 8 रन. मैच बनाना है तो फिर विकेट जरूरी है कासने टीम के लिए. संघर्ष भरा यह मुकाबला चलता हुआ. क्या देवेन मुकादम इसी ओवर में मैच फिनिश करना चाहेंगे? विकेट की जरूरत है यहां पर गेंदबाजी करने वाली टीम कासने को. अमोल अगली गेंद लेकर बिल्कुल तैयार होते बल्लेबाज देवेन मुकादम. फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक. गेंद आ रही है बाउंड्री लाइन की तरफ काफी तेजी के साथ और गेंद निकल चुकी है बाउंड्री लाइन के बाहर. आता हुआ ये कड़क चौकार. ये होता है क्लास. देवेन मुकादम अपने राहों पे चलते हुए, अपने दम पर चलते हुए, इसीलिए कहा जाता है बंदे में है दम. ये है देवेन मुकादम. अब रन कम चाहिए, 4 रन चाहिए 10 गेंदों में. अमोल फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, क्रैकिंग स्ट्रोक, लेकिन फील्डर है वहां पर. एक ही रन बनता हुआ. अब दूसरा रन लेने की कोशिश की जा रही है लेकिन मना किया वहां पर. अब 9 गेंदे 3 रन. क्या 3 गेंदे डॉट आएंगे? उम्मीद है गेंदबाज से. आखिरी ओवर तक ये मुकाबला जाना जरूरी है. काफी दर्शक जुड़े एंजॉयमेंट करते हुए इस टूर्नामेंट को. उप तालुका प्रमुख चषक 2025 में सभी दर्शकों का फिर से एक बार हम आभार व्यक्त करना चाहेंगे. आखिरी मुकाबला चलता हुआ आज के दिन का. अमोल पटकी भी गेंद, 1 रन बनता हुआ इस गेंद के ऊपर. दूसरा रन लेने का मूड नहीं है देवेन का. 1 रन बनता हुआ. अब 30 रन बने, ओनली फॉर 2 रन चाहिए. 2 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. 2 धावांची आवश्यकता. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. देवेन मुकादम आपल्या अंदाजामध्ये मॅच फिनिश करेल का पाहूया आपण. थोड्याशा धावा कमी पडल्या कासने संघाच्या माध्यमातून. 40+ धावा असत्या तर एक मॅच नक्कीच बनली असती. अमोल
इथे चेंडू बॅटवर व्यवस्थितरित्या घेतला गेलाय, एक धाव पूर्ण केलाय, एकच धाव घेतली आहे, स्कोर लेवल झालाय. 7 चेंडूमध्ये एक धाव डिफेन्स होईल का? एक चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला खेळ कालपासनं कोणकरांनी मन जिंकली आहे आणि शेवटचा सामना देखील त्यांनी जिंकण्याची ताकद ठेवली आहे मैदानामध्ये. 7 चेंडूमध्ये एक धाव दिनेश भोईर. मॅच फिनिश. काम तमाम का 25 करताना क्वालिफाय झालेला हा संघ पहिला शेरवा कोण टीम तुम्हाला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. तर अशा प्रकारे सामना जिंकलाय त्या शेरवा कोण संघाने. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन टीमचे कॅप्टन देवेन मुकादम, अभिनंदन दिनेश भोईर, अभिनंदन प्रशांत म्हात्रे, दिनेश केनी, अभिनंदन राजन पाटील. ऑल टीम हार्ड लक टफ लक. आज बॅक टू बॅक चौथा मॅच नक्कीच खेळले, थकले असतील, मी देखील मान्य करतोय. कासने टीम संघाला आपण देऊया पुढच्या स्पर्धेची शुभेच्छा. दोघातून चिठ्ठी होईल उद्या, त्याच्यातून ज्याची चिठ्ठी निघेल तो डायरेक्ट फायनल मध्ये क्वालिफाय होईल, लक्षात घ्या. नक्कीच उद्याच्या गटामध्ये जो संघ खेळेल त्या गटाबरोबर ज्याची निघणार नाही चिठ्ठी त्या संघाला खेळावं लागेल. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने क्लास गोलंदाजी केली. लो स्कोरिंगचा सामना होता, शेवटपर्यंत मैदानामध्ये खेळ पाहायला मिळाला. शेवटचा स्लॉगर होता, 4 धावा दिल्या आणि 2 महत्वाचे विकेट घेतल्या. नाव आहे दिनेश केनी, इज अ मॅन ऑफ द मॅच. संध्याकाळ रंगींग केली कोणकरांनी. खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा सर्वांचं. या स्पर्धेचे आयोजक आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके श्यामशेठ चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते इथे आपण पुढील बक्षीस देणार आहोत. डुग्गू साहेबांचे चिरंजीव आहेत. डुग्गूच्या शुभ हस्ते इथे आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर कोल्ड्रिंक्स शीतपिया आहे, गिफ्ट टॅम्पर आहे, तो देखील दिला जाईल पाहुण्यांच्या शुभ हस्ते. तुम्हाला टीव्ही मंडळ पाहायला मिळते. दिनेश केनी यांच्या चेहऱ्यावर स्मित्य, कारण की संघाने भरपूर चांगला खेळ केला 2 दिवस आणि अगदी उद्याच्या चिठ्ठीमध्ये त्यांचं नाव येईल का नाही ते 3 वाजता तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र आजचा कार्यक्रम, आजचा 4था दिवस समाप्त होत आहे. मी संदेश पाटील भिवंडीकर, त्याचबरोबर आमचे डीजे गणेश पाटील आणि प्रिन्स मूवीज आपली रजा घेतात. उद्या ठीक सकाळी आपण 8:30 वाजता रिपोर्ट करा सर्वांनी. 9 वाजता पहिला सामना सुरू होईल. ज्या ज्या संघाची नावं आपण उल्लेखाने घेतलेले आहात आमचे जोशी साहेब देखील तुम्हाला अपडेट देतील. त्या संघाने सकाळी ठीक 8:30 वाजता पोहोचायचंय. तोपर्यंत जय क्रिकेट, जय जय महाराष्ट्र.